त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय आमचे सुनील भाऊ मुकणे मात्र इथे याच दरम्यान उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आपण भरपूर घरघोसपणे स्वागत करू आणि सर्वजण जाऊया इथे फायनलच्या सामन्याच्या दिशेने, ज्यासाठी आपण सर्वजण हट्टाने वाट बघत होतो की तो क्षण कधी येणार ज्या क्षणी पाहायला गेलं तर चॅम्पियन होण्याची स्वप्न दोन गावांची खरं तर असतील, पण तिथे एकाचीच स्वप्न सिद्ध होतील आणि तो सामना आता मैदानामध्ये आपण सर्वस्वाने आणि ध्येयाने एन्जॉय करू. इथे मैदानामध्ये सध्याच्या घडीला ही मेगा फायनल याच्यासाठी केला होता टास्क की हा मानाचा चषक खरं तर भरपूर मोठ्या गोड स्वरूपामध्ये सादर व्हावा आणि मैदानाच्या आतमध्ये आता सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय ही फायनल मॅच. आपण सर्वांनी गेले 3 दिवस एक्झॅक्टली एन्जॉय केली ही मानाची क्रिकेटची स्पर्धा. आजचा फायनलचा दिवस होता आणि फायनल सामना आणि फायनल सामन्यामध्ये आपण सर्वजण स्वर्गीय किशोर प्रकाश इलेवन खरवेवाडी आयोजित स्वर्गीय विष्णुदादा स्मृती चषकामध्ये हल्ल्या तमाम लटका क्रिकेट रसिकांचं आणि संपूर्ण संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये फायनल सामन्याचा पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती शॉर्ट लेंथ होती. शॉर्ट लेंथला मात्र फलंदाज पूर्णपणे चांगल्या अंदाजामध्ये खेळतोय आणि फायनल सामन्याची सुरुवात चिंचवली संघासाठी चांगली. चौकार लेंथ होते त्याच्यावरती मात्र फक्त आणि फक्त बॅटची कलात्मकता मोडली. तिथे क्षेत्र खाली आहे आणि त्या खाली क्षेत्रामधून सध्या सरी चौकार आलाय आणि 4ने इथे दाफलक खुलं झालाय. 4 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. मैदानामध्ये सध्या तरी चांगलीशी फायनल मॅच आपण इथे बघतोय. तिथे आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू टाकलाय. पूर्णपणे 61 रन्स इथे या क्षणी खर्च होतीये. 5 धावा दाफलकावरती बनल्यात. रोशन मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्या तरी मोरबे संघाकडून मात्र नक्कीच गोलंदाजी करतोय. खर तर बऱ्याचशा संघांवरती विजयाची छाप सोडून संघ इथपर्यंत पोहोचलाय आणि इथे जिंकेल कोण. इथे मैदानाच्या आतमध्ये पॉपिन ग्रीजच्या बाहेर चेंडू डिलिव्हर करतायत आणि तिथे मात्र नो चेंडू सध्या सगळ्याला खर्च होतोय. बॅटरला संधी मिळतीये. आपण स्टॅकर एंडला बॅटिंग करत असताना अनंता गावंडा या खेळाडूला बघतोय. टेनिस क्रिकेट विश्वातील अंबरनाथ तालुक्यातील आणि चिंचवली गावातील हे भरपूर मोठं नाव आहे आणि हा चेहरा खरं तर या संपूर्ण विभागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ओळखला जातो, कारण त्याचं कारण या खेळाडूंना फार प्रसिद्धी लेवलचं क्रिकेट मात्र खेळलं आहे. समोर ठेवलेला बॉल मिस्टामिंग स्ट्रोक, फटका फसलाय. अनंत गावंडा डेंजर झोनला पण बॉल वरती फ्री हिट आहे आणि त्यामुळे आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय नशिबानं दिली आहे साथ अनंत गावंडाला आणि मी ते एक सिंगल आली आहे. त्या फलक सध्या तरी आपण चिंचवली संघाचा पाहाल 7 या अंकावरती पोहोचलाय. मैदानामध्ये मोरबे संघाकडून गोलंदाजी करत असताना रोशन आहेत, ज्या रोशनला मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट ओव्हर मध्ये घेतलंय. बट रोशन या क्षणी मैदानामध्ये 2 बॉल एक्स्ट्रा टाकत असताना आपण पाहिलाय. हो, या क्षणी मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये आउटसाइड द ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू पिक करतायत. पंच मात्र पुन्हा एकदा वळतायत अतिरिक्त धावेचा सिग्नल घेऊन आणि इथे एक्स्ट्राच्या मदतीने मात्र स्कोरबोर्ड वरती सध्या तरी 8 धावा लागल्यात. खरं तर क्रिकेट हा खेळ म्हटला तर आपल्या संपूर्ण अनेक अनेक तालुक्यामध्ये आवर्जून खेळला जातो आणि अंबरनाथ तालुक्याचं क्रिकेट म्हणायला गेलं तर भरपूर गटामधून पुढे गेलेलं क्रिकेट आहे आणि तेच क्रिकेट आज मैदानामध्ये आपण या ग्रामीणच्या संघांच्या माध्यमातून बघतोय. कटर बॉल होता ऑन स्क्रीन बघू शकतोय. पडल्यानंतर चांगला कोण मिळाला, टर्न मिळाला. तिथे बॅट्समन बीट झाला. सध्या तरी सुरेश, ज्या सुरेशनं 6 चेंडू 8 धाबा मागील सामन्यामध्ये रोखल्या, तो सुरेश मैदानामध्ये बॅटिंग करतोय. लॉफ खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, फटका फसलाय. फॉलो थ्रू वरती रोशन आलेत आणि रोशनला मिळती आहे क्रुशल क्षेत्रातून ही सफल विकेट. सिग्नल आलाय रेड, ओयूटी आउट. बॅटर सुरेश बॅक टू दी डगआउट.
सामन्यामध्ये मात्र सध्या तरी पहिला विकेट गमावला गेलाय. सध्याच्या स्थितीला चिंचवली संघानं स्कोरबोर्डवरती 8 धावा असताना 1 लॉस केलं. या मॅचमध्ये बॅटिंग फर्स्ट करत असताना चिंचवली टीमनं, आणि तिथे आता न्यू बॅट्समन मैदानामध्ये जय इंटर होतील. जय दाखल झाली आहेत. जयने देखील मागील सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळलाय. कटर बॉल होता मैदानाच्या आतमध्ये, मात्र पुन्हा एकदा अगदी एक्स्ट्रा कव्हरला चेंडू कट करतायत. डबलसाठी प्रयत्न केलेत तिथे मैदानामध्ये. क्षेत्ररक्षकानं मिसफिल्ड केली आहे, आणि त्यानंतर या चेंडूवरती मात्र सध्या तरी 2 धावा जय या बाटेच्या बाटमधून येत आहेत. हे षटक कदाचित आतापर्यंत संपन्न होऊ शकलं असतं, पण या ओव्हरमध्ये लक्ष टाकलं तर बरेचसे एक्स्ट्रा बॉल टाकत असताना आपण गोलंदाज रोशनला पाहिलं, आणि त्या अनुषंगानं इथे मैदानामध्ये मात्र हे षटक भरपूर लांबवलेलं आहे. फायनल सामना आहे, आणि या फायनल सामन्यामध्ये कशा प्रकारचं टार्गेट बॅटिंग मधून दिलं जाईल चिंचवली संघाकडून हे बघायचं आहे. शॉर्ट ऑफ चांगल्या पद्धतीचा पाहायला भेटतोय मैदानामध्ये, मात्र तिथे मिडॉनला क्षेत्ररक्षकाने बॉलला पकडून फेकलं. पिकअप अँड गाजर थ्रो, तोपर्यंत तिथे सापडत आहेत 2 रन्स. ऑफिशियल अंपायर आमचे बादल सवारी वळतायत. ओव्हर नंबर 1 झालाय इथे समाप्त, आणि स्कोरबोर्ड वरती बॅटिंग करत असताना या फायनलच्या सामन्यामध्ये चिंचवली संघ मात्र 12 या धावसंख्येवरती पोहोचलाय. बघू शकतोय मैदानाच्या सभोवताली थंडावलेलं वातावरण आहे. खरं तर आपण बघू शकतोय भरपूर सारं सावट मात्र आजूबाजूच्या बिल्डिंगांचा इथे आलेला आहे, आणि त्या अनुषंगानं खेळपट्टी थोडीशी शांत झाली आहे, आणि शांत खेळपट्टी मॅच मध्ये मात्र सध्या तरी गोलंदाजांना बरीचशी साथ देते आहे. एक ओव्हर 12 रन. अतिशय अटीतटीचा सामना, रंगात आलेला सामना, शेवटचा सामना बघूया. बढिया स्ट्रोक आणि कॅच घेण्याचा प्रयत्न पण निष्फळ ठरलेला आहे. 12 धावा. दुसरा षटक सुरू आहे. लिमिटेड ओव्हर्स मॅच ऑन दिस ग्राउंड, बिग स्पेक्टेटर्स and big players. Bowler continue, right arm the wicket, मार दिया उसे फाइन लेग की तरफ, और अंपायर के इशारा 4 रन के लिए. बेहतरीन चौका, सुंदर चौकार. भव्य दिव्य प्राइजेस, भव्य बख्शिश, बिग प्राइजेस and extra prizes are given here in prize distribution ceremony in presence of Badlapur spectators. दूसरा ओव्हर घेऊन मंगेश कंटिन्यू. मंगेश उत्कृष्ट गोलंदाज आहे या मैदानावर. एकमेव नाव मंगेश. कंटिन्यू टू द बॉलर. बढ़िया हिट. दूसरा रन घेण्याचा प्रयत्न पण बघूया. रन आउट. आणि त्याचबरोबर खरं तर आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आमचे माननीय श्री सुधीर दादा चौधरी यांच्याकडनं पाहायला गेले तर आमच्या संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीला मात्र नक्कीच जेवणाची सोय खऱ्या अर्थानं राहिलेली आहे. त्यामुळे आम्ही दादांचं नक्कीच आभार व्यक्त करू, आणि दादांचं देखील या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण स्वर्गीय विष्णुदादा स्मृती चषकामध्ये मात्र हार्दिक असं शुभ स्वागत करू. फायनलचा सामना आहे, आणि तिथे फायनल सामन्यामध्ये आपण बघतोय सध्या तरी अडथळलाय धाफलगावरती चिंचवली संघ, कारण इथे वारंवार विकेट्स सॅक्रिफाईस होत आहेत. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न करत होते बॅटर अनंता गावंडा, पण इथे हा बॉल बॅटच्या समोरून पूर्णपणे बीट करून निघून गेला. ऑन स्क्रीन रिप्ले बघू शकतोय. पडल्यानंतर बॉलला मात्र आतमध्ये घेतलं. पास जबरदस्त डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये, मात्र इथे या क्षणी तिथे या गोलंदाजाची आपण बघतोय. दाफलगावरती फक्त आणि 17 धावा लागल्यात फलंदाजी करणाऱ्या टीमच्या. 17 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. यॉर्कर चेंडू होता, त्याला मात्र अगदी चॉप करत असताना मैदानाच्या आतमध्ये अनंत हा बॅटर आहे, भेटती आहे. या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव प्रेशर क्रिएट केले मॅच मध्ये. सध्या तरी गोलंदाजी करत असताना मोरबे संघ पाहायला गेलं तर
खरं तर नक्कीच तिसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला होता आणि तिथून तिसऱ्याच दिवसामध्ये खरं तर आपण क्वालिफायची सेमीची मॅच देखील पाहिली होती. तिथे या संघाने खरं तर तो सामना जिंकला होता आणि त्यामुळे त्यांनी फायनल मॅच मध्ये प्रवेश घेतला. इथे फटका चांगला आहे, रिव्हर्स अटेम्प्ट, सरळ बॉल वाकडे केले पण तिथे अद्भुत चांगलं क्षेत्ररक्षण मात्र होत असताना मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये मात्र सध्या तरी आपण बघतोय एक धाव तर नक्कीच वाचवली आहे, पण या चेंडूवरती मिळत आहेत सध्या तरी 3 धाबा आणि 3 धाब्याच्या मदतीने या फायनलच्या सामन्यामध्ये आपण बघू शकतोय स्कोरबोर्ड वरती चिंचवली संघ मात्र बॅटिंग करत असताना 21 या धावसंख्येवरती पोहोचतोय. फायनलचा सामना आहे, 21 धाबा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये मला वाटतं इथे या स्कोरबोर्ड वरती लावण्यात यशस्वी ठरला तो म्हणजेच चिंचवली संघ. पण इथे येणारे 12 चेंडू आणि 22 धाब्याचा आपण चेस करत असताना मात्र मोरबे संघ पाहायला भेटेल आणि 12 बॉल 22 धाबा चेस होतील का या फायनल मॅच मध्ये हे देखील पाहायला भेटेलच. आणि प्रति ओव्हर मागे रन रेटचा विचार केला तर 11.00 ची धावगती मात्र या सामन्यामध्ये मिळवावी लागेल मोरबे टीमला. आणि हे लक्ष कशा प्रकारचं खरं तर चेस केलं जाईल या फायनलच्या मॅच मध्ये ऐकवण्यासाठी मात्र कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि जॉईंट होतील यात समावेत आमचे प्रसाद सर. आपण सर्वजण आवर्जून मानाची टेनिस क्रिकेटची स्पर्धा एन्जॉय करतोय. स्वर्गीय किशोर प्रकाश 11 खरबेवाडी आयोजित हा स्वर्गीय विष्णुदादा स्मृती चषक 2025 खरं या स्पर्धेमध्ये भरपूर संघांचा सहभाग होता, परंतु त्यामधून बरेचसे संघ बाहेर गेले नॉकआउट मधून आणि 4 संघांची टॉप 4 मध्ये नावं लौकिक झाली होती. त्यामधून 2 संघ मात्र टॉप 4 मध्येच कमी पडले आणि 2 संघ पाहायला गेले तर आपल्या नावाचा डंका छापण्यासाठी या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये पोहोचलेले आपण बघतोय. आणि या फायनलचे विजेते कोण असेल हे मात्र आता नक्कीच काहीच वेळात पाहायला भेटेल आणि हे ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे प्रसाद सर. थँक्यू सो मच. हॅलो, थँक्यू सो मच प्रकाश. आपण जाऊयात मैदानाच्या आत. आपण पाहतात अंतिम सामना मेगा फायनलचा हा सामना आपण पाहता मैदानाच्या आत. खरं तर 2 फायनलिस्ट या ठिकाणी मिळालेत. खरं तर एका बाजूला वांगडी बदलापूर परिसरातील एक दादा संघ अर्थात चिंचवली संघ या ठिकाणी आपण पाहतात, तर दुसऱ्या बाजूला चौक खालापूर परिसरातून मोरबे संघ आलाय. याही संघाचं मनपूर्वक कौतुक. कालच्या दिवसात अगदी दुसऱ्या दिवसामध्ये या संघानं मात्र चांगला खेळ दाखवला आणि त्या मॅच मध्ये खरं तर सेमीफायनल मध्ये सामना जिंकला होता ना आता थेट मेगा फायनलचा सामना खेळण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेत. त्यांचं कौतुक. मात्र दरवर्षी हे संघ या स्पर्धेमध्ये नक्कीच आपला प्रवेश मात्र निश्चित करतात. या दोन्ही संघाचं मनपूर्वक कौतुक. खरं तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना BCC चिंचवली संघाने तब्बल 21 धाबा बनवल्या आणि 22 धाबा संख्येचा टार्गेट मात्र उभा केलाय टीम मोरबे संघाच्या विरोधात. 12 चेंडू 22 ची गरज मैदानाच्या आत या धाबा बनवण्यासाठी आपण पाहतात. सलामीची जोडी इंटर होते. एका बाजूला मंगेश आहेत आणि त्यांच्या समवेत रोशन आलेत. खरं तर इथे आपण पाहता हे दोन्ही खेळाडूंना या मॅच मध्ये शेवटपर्यंत थांबणं महत्वाचं आहे. जर का सामन्यावरती अगदी या मॅच वरती पकड निर्माण करायची असेल, तर जर का या स्पर्धेत तुम्हाला चॅम्पियन व्हायचं असेल तर रोशन आणि मंगेश या 2 खेळाडूंना इथे थांबणं महत्वाचं आहे. जर का मैदानाच्या आत गोलंदाजी करत असताना चिंचवली संघानं पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी वेगवान आणि तेजतर्रार गोलंदाजी केली, जर का विकेट मिळवले, डॉट पर्सेंटेज आले, तर सामन्यावरती नक्कीच चिंचवली संघाला पाहू शकाल विजय प्रस्थापित करत असताना. परंतु क्रिकेट मित्रांनो, क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत कोण जिंकणार आहे सांगणं कठीण आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही संघाला देऊयात या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. या मैदानावरती जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय विष्णुदादा स्मृती चषकामध्ये आपल्या सर्वांचं आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं स्वागत करतोय. व जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट वरती ऐकतात त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. गेम ऑन. पहिलाच बॉल फुल लेंथ ऑन साइडला आपण पाहता ड्राईव्ह केला डीप मध्ये आपण पाहता चंदर आहेत. सध्या तरी इथे चूक होते परंतु इथे ही चूक सध्या तरी मुद्दामन केली गेली की काय. इथे आपण पाहतात खेळाडूंना लालचावलंय दुसऱ्या धावेसाठी आणि काहीतरी ही गेम प्लॅनिंग सुद्धा असू शकते चिंचवली संघाची. पहिल्याच बॉल वरती पहिला धक्का लागलाय बॅटिंग करत असताना टीम मोरेश्वर मोरबे संघाला.
धाव देखील आली आहे टीम मोरबी संघाच्या वतीने. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहता सुरेश. यॉर्क लाईनचा चेंडू ऑन साईडला आपण पाहता खोदून काढलाय. 20 मध्ये डीप मध्ये पण पाहता अगदी शरद आलेत, परंतु इथे देखील जवळपास मिसफिल्ड, परंतु इथे आपण पाहता 2 धावा कंप्लीट आहेत. यस, कालच्या दिवसात शरद थोडेसे दुखापत होते, परंतु आज नक्कीच रिलॅक्स आहेत. नक्कीच शरद, पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला सांगू, काळजी घ्या स्वतःची. नक्कीच व्यवस्थित त्याने खेळ केला, कोणत्या प्रकारची दुखापत न व्हावी याची सर्व काही पाहून मात्र चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करा शरद. आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2च्या बरोबरीने टीमची टोटल धाव फलकावरती 3 धावा आहेत. दोन्ही टीमनं सुरुवात चांगली केली आहे. फायनलचा थरार पाहायला मिळतोय. इथे देखील ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला. डीप मध्ये पुन्हा शरद आहेत. सातत्याने 20 मध्ये फटके सजवले जातात. पहिला चेंडू मंगेशनं लॉंग ऑफला खेळले, दुसरा चेंडू लॉंग ऑन, पुन्हा एकदा लॉंग ऑनला. मात्र सातत्याने 20 हा फलंदाज मंगेशचा मी तर म्हणेन हा स्ट्रॉंग झोन आहे आणि त्या झोन मध्ये सातत्याने धावा एकवटण्याचा प्रयत्न मंगेश करतोय. 4 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आहेत. अगदी मागचा सामना काय जिंकला तो म्हणजे चिंचवली संघानं. इथे बॅटची एज, परंतु यष्टीरक्षक मी तर म्हणेन अनंताचं कौतुक करेन, स्वतःला झोकून दिलाय. जर का हा नक्कीच फिल्डर तुम्हाला आवडला असेल, जर का अटेम्प्ट आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. स्वतःला झोकून दिलं होतं. आपल्या टीम साठी कमिटमेंट काय असते अनंतानं दाखवलंय. नक्की या ठिकाणी आपण पाहतात खरं तर कौतुक केलं जातंय अनंतासाठी. बॅटची एज होती, जवळ भरपूर लांब हा चेंडू होता, परंतु स्वतःला झोकून दिला आणि बॉल अडवलाय. ओव्हरपिच बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. 20 मध्ये पण पाहता डीप मध्ये पुन्हा एकदा शरद आलेत, परंतु इथे नशिबाची साथ आहे, परंतु बॅकअपला चंदर आलेत. या चेंडूवरती कदाचित फक्त एकच धाव मिळेल. नक्कीच कदाचित अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न झाला आणि त्यानंतर शरदला बीट करून बॉल अगदी मागे गेला होता, परंतु बॅकअप आलं चंदरचं. 5 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगला षटक कमबॅक केलाय. इथे शॉर्ट ऑफ लेन आहे, पुल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यानंतर हा बॉल डॉट आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा आल्यात, म्हणजेच पहिल्या ओव्हर मध्ये सध्या तरी चिंचवली संघाच्या नावावरती मी तर म्हणेन हा पहिला ओव्हर राहिलाय, परंतु अजूनही मॅच शिल्लक आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. सामना जिंकण्यासाठी 17 धावा संख्येची गरज. 17चा खतरा आहे मैदानाच्या आत दोन्ही संघांना, परंतु या ठिकाणी 17 धावा चेस होतील की डिफेंड होतील पुन्हा एकदा पाहूया. छोटासा घेऊया ब्रेक, ऐकूयात एक डीजेच्या माध्यमातून एक चांगला संगीत. ओव्हर मध्ये फक्त 5 धावा आल्या, परंतु पहिला षटक हे मित्र म्हणेन चिंचवली संघाच्या नावावरती राहिले, परंतु सेकंड ओव्हर गोलंदाज चंदर आलेत. 6 बॉल 17 धावा संख्येची गरज. इथे पहिलाच बॉल, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. खरं तर स्लोवर वन चेंडू होता, परंतु टप्पा पडल्यानंतर भरपूर टर्न घेतला या चेंडूनं, वळण घेतलं आणि त्यानंतर पंचाने सांगितलं की हा चेंडू खराब आहे. अर्थातच वाईट बॉल आलाय. इथनं मॅच पुन्हा एकदा ऑन होताना पाहायला मिळेल टीम मोरेश्वर मोरबे संघासाठी. 6 चेंडू 16 ची गरज. बॅकफुट वरती आले, अगदी ऑन साईडला पण पाहता कट केलाय. डीप मध्ये पण पाहता खेळाडू आहेत सुरेश, चांगली फिल्डिंग. याच सुरेशनं मागील षटक फेकला, फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पण त्याला पाहता चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खर तर त्या क्षेत्रामध्ये जे प्रेक्षक आहेत, सर्व प्रेक्षक मात्र सध्या तरी सुरेशवरती नक्कीच लक्ष केंद्रित करतात. नक्कीच जे सर्व यंगस्टर आहेत. आता 5 बॉल आणि 15 धावा संख्येची गरज. जोपर्यंत मंगेश आहेत तोपर्यंत सामना मोरबे संघाच्या बाजूने येऊ शकतो. इथे ओव्हरपिच बॉल ऑन साइडला उडवलाय, फटका अप्रतिम आणि बॉल चालला सरळ लॉंग ऑनच्या खेळाडूला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार.
पाहता मैदानाच्या आत मॅच पुन्हा एकदा ऑन झाली. मी मगाशीच म्हटलं जोपर्यंत मंगेश आहे तोपर्यंत मोरेश्वर मोरबी संघ मैदानाच्या आत इन आहे. त्याच्या पाठमधनं षटकार आलाय. आता सामना पुन्हा एकदा ऑन झालाय. खरं तर प्रेक्षकांना जो सामना पाहिजे, ज्या प्रकारचे सामने आवडतात, तो सामना मैदानामध्ये झालाय. 4 बॉल सामना जिंकण्यासाठी आता 9 धाबा संख्येची गरज. 13 धाबा बनल्या गेल्यात. आता प्रत्येक चेंडू दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहे. इथे हा फटका चांगला ऑनसेटला ढकललाय. डीप लेवल पाता खेळाडू आहेत. राजू आलेत. एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न. इथे थोडासा खराब थ्रो, परंतु या ठिकाणी आपण पाहतायत यस 2 धावा कंप्लीट असतील. पंच 2 धावा कंप्लीट आहेत ना? यस यस 2 धावा कंप्लीट. आता मात्र 3 चेंडू आणि 7 धावा संख्येची गरज. एखादा मोठा फटका मंगेशच्या बॅट मधनं मोरेश्वर संघ नक्कीच अपेक्षित करत असेल, कारण की मंगेश मध्ये क्षमता आहे, मंगेशकडे ताकद आहे. ऑन साइडला उडवलाय फटका, अप्रतिम आहे आणि बॉलला पाठवलाय सरळ. पुन्हा एकदा लॉंग ऑन सिक्सरच्या डोक्यावरनं बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा षटकार. क्यू आता 2 चेंडू आणि 1 धावा संख्येची गरज. मी मगाशीच म्हटलं जर का या चेंडूवरती एखादा षटकार आला तर सामना मोरेश्वर मोरबी संघाच्या बाजूने. नक्कीच मी मगाशी देखील म्हटलं की मंगेश आहे तोपर्यंत सामना आहे. या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके मात्र मंगेशच्या बॅटमधनं आलेत. आता 2 चेंडू सामना जिंकण्यासाठी 1 धावा संख्येची गरज. सामना अजूनही बाकी आहे. जर का हा चेंडू डॉट आला, विकेट आला तर पुन्हा एकदा चिंचवली संघ शिरकाव करू शकतो. आणि इथे हा संघ आपण पाहता यस 1 धाव कंप्लीट आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच मोरेश्वर मोरबे संघाने अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम चिंचवली संघ. धनास पात्र आहे.